ह्या लोकशाहीत आणि स्पेशली आत्ताच्या महायुतीच्या काळात, महायुतीच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात एखाद्या गोष्टीचा न्याय मिळवण्यासाठी किती वाट पाहावी हे याचंच आता काही अर्थ आणि ताळमेळ लागताना दिसत नाहीये. कारण की बीड येथील मस्साजोग येथे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास 2 महिने होत आलेले आहे आणि तरीही न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांचं कुटुंब म्हणजे मोर्चांमध्ये सहभागी होत आहे. महंत असतील, धार्मिक स्थळं असतील, तिथे जाऊन आपली प्रत्येक बाजू मांडतंय. याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे सगळं घडत असताना राज्य सरकारमधील नेते, गृहमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोन्ही पदांवर असणारे देवेंद्र फडणवीस इतके शांत आणि संयमी कसे राहू शकतात हेच मला पडलेला प्रश्न आहे. का पडतोय हा प्रश्न आणि याच्या मागचं काय आत्ताचं जे 2-3 दिवसात ज्या घटना घडल्या त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. आज महंत नामदेव शास्त्री यांची भेट ही धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतली. संतोष देशमुख यांचे ते भाऊ वैष्णवी देशमुख जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे, तिने तर अक्षरशः म्हणजे तिचं जे स्टेटमेंट होते आणि ती जी बोलत होती नामदेव शास्त्रींना, त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणाचे राहणार नाही. इतक्या पद्धतीने ती पोरगी आपल्या बापाविषयी असलेल्या तळमळीने बोलते आणि त्यानंतर तिने भगवानगडावरतीही गेली, तिथेही आपली बाजू मांडली किंवा आपल्यावर जो अन्याय झालाय मी पण न्याय मागते, मला न्याय द्या या संदर्भात तिने तिथं बोलले. धनंजय देशमुख तिचा चुलताही होता. सो ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण बघतो ना, खरंच तळपायाची आग मस्तकात जाते की एवढ्या आपण लोकशाही म्हणतो, लोकशाहीचा उत्सव, लोकशाहीच्या याच्यामधनं भूतोन भविष्यते महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या बहुमताने एखादं सरकार आलं आणि त्या सरकारच्या काळात ही घटना घडली. त्यानंतर जे रिस्पॉन्स होते अक्षरशः म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आहे, माणुसकीच्याही पलीकडे आहे. आणि खरंच लोकशाहीमध्ये आपल्याला जर अशी वागणूक भेटणार असेल तर अवघड आहे. खरंच खूप गोष्टी लिमिटच्याही बाहेर चाललेल्या आहेत असं मला वाटतंय. का त्या कुटुंबाने इकडे तिकडे आपली बाजू मांडत हिंडावी? म्हणजे आपल्याला तेवढाही सेन्स नाहीये का की हत्या झाली आहे, एक तर तिच्या बापाची हत्या झाली, इतकी निर्गुण हत्या झाली आहे आणि ती सगळ्यांना सांगत सुटते की माझ्या आरोपी जे बापांचे आरोपी आहेत असं झालं तसं झालं. खरंच शर्मेची बाब आहे. आज तिने जी नामदेव शास्त्री नारायणगडावरती जी भेट घेतली, अक्षरशः डोळ्यातनं पाणी आले मित्रांनो माझ्या, म्हणजे खोटं नाही बोलत. परंतु ह्या सर्व गोष्टींवरती म्हणजे तिने सीएम देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. म्हणजे त्यांना तर भेटायला येतच होते नेते हे, पण आता त्यांनाही भेट घ्यावी लागत आहे की माझ्या वडिलांच्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आता 2 महिने झाले आहेत आणि जर एवढाही हा आतंकवाद्याच्याही वरचा गोष्ट नाहीये, सहज खून झालाय, सगळे पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप्स आल्यात, सीसीटीव्ही आलेत, SIT चालू आहे चौकशी. तो सगळे धागेदोरे इतके जवळ असताना एवढा वेळ का लागतोय हेच तर मेजर गोष्ट आहे. आणि यामध्ये निश्चितच दबाव आहे, सरकारवर दबाव आहे, सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांचा या प्रशासनावर दबाव आहे आणि त्यातनंच कुठंतरी पळवाट, डिले, काही गोष्टी पुरावे नष्ट होण्यासाठी कृष्णा आंधळे फरार असणं, अजूनही एक आरोपी फरार असणं, या सर्व गोष्टी कुठं ना कुठं तरी सांगतायत की म्हणजे त्या जाऊ द्या, ते सगळं जाऊ द्या, कोण मीडियामध्ये कोण काय बोलतंय, कोण ट्रायल करतंय तो भाग वेगळा, परंतु त्या बिचाऱ्या परिवाराकडे तरी बघा. त्यांची काय मागणी आहे की फक्त विकृती संपली पाहिजे, विकृती संपवा. असं खून माझा बाबांचा झालाय असा दुसऱ्याच्या कोणाच्या घरात नको व्हायला. सरपंच पदावर एवढे चांगलं काम करत असताना फक्त राजकीय द्वेष आणि खंडणी, आर्थिक जे प्रकरण म्हणतो त्या आर्थिक प्रकरणाला पाठबळ कुठून आलं? राजकारणाकडनंच आलं. हेही एवढं न समजण्या इतकं कुणी, मला तर नाही वाटत एवढं म्हणजे SIT ना आपल्या यंत्रणा एवढ्या भोळ्या असतील की त्यांना एवढं माहिती नाहीये. परंतु कुठे ना कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, अशा निराश करू नका. लोकांना सिस्टमला पळवा, जे आहेत लवकर त्यांना आरोपी करा. सगळ्या पुराव्याची वाट बघत बसले तर तुम्हाला मी सांगतो सगळे पुरावे नष्ट होतील आणि बिचारा ते सगळं जाऊ द्या, तुमचं राजकारण, तुमचं अर्थकारण काय असेल ते, पण परंतु ते संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आहे, या कुटुंबियाकडे बघून तरी न्याय देण्यासाठी हालचाली वाढवा.
तुम्हाला काय वाटतंय हे म्हणजे माझ्या व्ह्युअर्सना सबस्क्रायबरना मला विचारायचं आहे की हे संतोष देशमुख यांचं जे कुटुंब इकडं तिकडं पुरावे देत फिरतंय, न्यायाची भीक मागतंय, हे कुठपत आपल्याला पटतंय, कुठपत ह्या सरकारच्या कुठेतरी कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि हे जे इंटरनल याला वाचवा त्याला वाचवा काही नाही, आपण गृहीत धरले लोकांना, आपण कसेही वागा ओके राहील, अशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या एकंदरीत याच्याबद्दल कमेंटमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.